नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? नसलं तर मी काय करू. तर स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये. मी आहे तुमच्या सर्वांचा लाडका ब्लॉगर आकाश. लाडका आहे का माहित नाही, म्हणायला काय. तर आजचा आपला विषय आहे आपल्या या सुंदर सुंदर चेहऱ्याचा, निखळ तुकतुकीत कांतीचा. त्यामुळे पोरींनो आणि मुलांनो लक्ष देऊन ऐका. ताई माई अक्का विचार करा, पक्का सगळ्यांनी बघा हा व्हिडिओ. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर विषय असा आहे की आपण आतापर्यंत आपल्या चेहऱ्याला भरपूर काही लावलं, विकत घेऊनचे प्रोडक्ट लावले, केमिकल लावलं, हे लावलं ते लावलं, पण चेहऱ्याची तुकतुकीत कांती काय एकदम अशी मस्त चकाकत नाही. तर मित्रांनो, याच्या आधी या विषयावर भरपूर व्हिडिओ आले आहेत, पण आज आपण ते लाईव्ह एक्सप्लोर करणार आहोत, डेमो दाखवणार आहे तुम्हाला. चेहऱ्याच्या तुकतुकीत कांतीचा विषय आहे. तर आजचा आपला विषय डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो, टाइमपास करणार नाही. आपला विषय आहे आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरात, आपल्या बागेमध्ये. आता मी बागेतच बसलोय, आमची छोटीशी बाग आहे, काय प्रॉब्लेम आहे नाही. बागेत बसलोय, बागेमध्ये आहे एक छानशी कोरफड. तर त्या कोरफडीचा फायदा काय आहे, तुकतुकीत कांती कशी येईल आणि कशी लावली पाहिजे आणि काही चुका नाही केल्या पाहिजे, याविषयी आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवणार आहे. थोडा मोठा होईल पण घ्या ऍडजस्ट करून, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिलाच ब्लॉग आहे, आवडला तर लाईक, कमेंट, शेअर सगळं आत्ताच नको बोलायला, थोड्या वेळाने सांगतो बाकी. चला व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, सगळ्यात आधी जाऊया आपल्या बागेतल्या कोरफडीकडे. कुठे दिसेना, कुठे दिसेना, शोधू कुठे, शोधू कुठे, दिसली ग बाई दिसली, दिसली ग बाई दिसली, कोरफड दिसली. ओहो हो, कोरफड वहिनी दिसली. तर ही आहे आपली कोरफड, अतिशय दमदार, भरदार आणि एकदम फॅमिली साईड दिसत आहे, तुम्हाला बघू शकता. तर सर्वात आधी कोरफड लावायची आहे आपल्याला. तर याच्यातली कधी एक चूक करायची नाही. ह्याच्यातली जी छोटी छोटी जी कोरफडीची पानं आहेत, याला आपण पानच म्हणू, ही पानं कधी सुद्धा तोडायची नाहीत, कारण याच्यामध्ये पूर्णपणे ते विटॅमिन्स अजून आलेले नसतात. तर आपल्याला सगळ्यात मोठी जी बहरदार पानं आहेत, उदाहरणार्थ ही बघा, हे पान जे दिसतंय तुम्हाला, हे खूप मोठं आलेलं आहे, किंवा हे सुद्धा पाहू शकता, थोडंसं लाल झालेलं आहे. आणि कट करताना काळजी घ्यायची, याच्यात मोठे मोठे काटे आहेत बाबा. हे काटे विषारी असतात, त्यामुळे त्या काट्याला थोडे सांभाळून, खास करून मुलींसाठी. मुलं काय असं दाबून घ्या, पद्धती चूक करू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की ही आपण एक कोरफड, मोठीच्या मोठी 2 किलोमीटर कोरफड आपण आणलेली आहे. पण हे पाहू शकता, स्टार्टला याच्यामधून एक लिक्विड पडत आहे. तर याची काळजी घ्यायची आपल्याला. ही कोरफड आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण याच्यावर बॅक्टेरिया किंवा हे जे आहे ना, ते इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं याच्या रसापासून. त्यामुळे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ओके ओके. तर तुम्ही पाहू शकता, अतिशय स्वच्छ अशी ही कोरफड आपण धुवून घेतलेली आहे. तर तुम्ही म्हणत असाल, हे ना चमचा चाकू आणलाय, खायचा विचार आहे का तुम्ही? मित्रांनो आणि मुलींनो, मित्रांनो, तर तुम्ही ही कोरफड तुम्ही खाऊ सुद्धा शकता. हां, पण ठीक आहे, कारण खाल्ल्याने याच्याने पित्त वगैरे सर्व गोष्टी कमी होतात. ते तर आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे, कोरफडीचे सगळे फायदे. पण सर्वात आधी ह्याची लावण्याची प्रोसेस जी आहे, आता काही निब्बा निब्बी म्हणत असतील ही अशी घेऊन डायरेक्ट इथून आता हे दिसत आहे हेच लावायचं, तर नाही. तो सबसे पहले बच्चे लोग और बड़े लोग इसके कांटे निकालने हैं, नहीं तो बाद में मत बोलना कांटा लगा. ऐसे हिंदी में बोलेगा तो समझ में आएगा ना. नाही चालत. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, ह्याचे काटे काढून घेऊया. काटे काढत असताना लक्षात ठेवायचं आहे, ही जी चाकू आहे, सुरी आहे, तुमच्या भाषेत काही असेल, ही जास्त आतमध्ये नाही कट मारायचा. ह्याचा जे डॉक्टर लोक आहेत त्यांना तर नक्कीच माहीत असेल कट कसा मारायचा. आणि असा बघा, म्हणजे एकदम मस्त कट मारलेला आहे. दोन्ही साईडून असा कट मारून घ्यायचा आहे. कट म्हणजे केसात जमतो तसा कट नाही बरं का. ये होईल ना बात. ये आता मी दोन्ही साईडून कट मारून घेतलेला आहे, आणि इथून मधून पण मी कट करत आहे, कारण खूप मोठी आपल्याला लावता येणार नाही. तर ही अशी चारी बाजून कट करून एकदम स्मूथ करून घेते, म्हणजे जेवढं आपल्याला इझी करता येईल तेवढं इझी करायचं. तर ह्याच्यानंतर आपल्याला ह्याचे सुद्धा 2 पीस करायचे, कारण तुम्हाला ह्याच्यावरचा सुद्धा कवर काढावा लागणार आहे.
हा पण कवर एकदम अजब वर 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 तुम्ही पाहू शकता, एकदम नाजूक वरच्या झाला फेमस. हा तुम्हाला अरे बाप याच्यामध्ये थोडंसं याच्यामध्ये आलेला आहे, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. हा पाहू शकता तुम्ही, पाहू शकता ना, हा पाहू शकता तुम्ही, हा आपला कोरपडीचा भाग आहे, त्याच्यावर पण आलेला आहे. पण आता हा ठीक आहे, ह्याला आपण नंतर यूज करू. तर हे ऑइली चिपकी आहे जरा, हे तर आपलं जेल आहे जे आपण विकत घेतो, नॅचरल जेल आहे. तर हे तुम्ही असं सुद्धा तुमच्या चेहऱ्याला लावू शकता. पण त्यापेक्षा आणखी चांगली गोष्ट म्हणजे कशी आहे, याच्यावर तुम्ही कट करायचे 1 2 3 5 4 काय जेवढे कट करायचे तेवढे करा. असे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल कट करा. थोडंसं इंग्लिश वापरतोय कारण मी थोडंसं इंग्लिश पण येतं मला थोडंसं. तर त्याच्यानंतर हा चमचा जो आणलेला आहे फायनली आपण त्याचा वापर करून घेऊया. या चमच्याने आपण ह्या कोरपडीचा गाभा काढूया. आमच्या इकडे गाभा म्हणतात बरं का, तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही, तो तुम्ही नाव द्या. हा हळूच असे गाभे काढून घ्या. वाव सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. दिसायला तर अतिशय छान दिसतंय. कॅमेरामॅन येतात खाली, कॅमेरामॅन वर लटकवलेले आहेत, ऑन स्टँड बाय मोडला आहे. त्यामुळे माझ्या मते अशी लावली छान होती. आता याची तुकतुकीत क्रांतीसाठी हा तयार होत आहे. तर मित्रांनो तुम्ही एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही ही जी आहे, ही बघा, ही जी आपली मेन कोरफड आहे, हा गाभा असा काढून घ्यायचा आहे. जस्ट वेट, हातात येत नाही, गुळगुळ झाले. ओके, आता हे जे मी असं काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता. तर ही तुम्ही मिक्सरमध्ये अतिशय बारीक करण्याची जेली पण बनवू शकता. किंवा आता हे काढले म्हणजे तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करावं लागणार आहे. आपल्या इकडे लाईट गेल्या वावांनो, गावाकडे हाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी काय करतोय, हे डायरेक्ट चेहऱ्यावरती अप्लाय करतो. ओके, तर चला अप्लाय करूया. त्याच्या आधी कोणती काळजी घ्यायची नक्की सांगतो तुम्हाला. वेट, जस्ट वेट अँड वॉच. आता आपण मिक्सरमध्ये जेली करून लावलं तर आणखी छान आहे. पण आता लाईट नसल्यामुळे मी मिक्सरमध्ये त्याला भर करून बारीक करू शकत नाही. त्यामुळे मी असा वरून एक कवर काढलेला आहे त्याचा आणि खालून तसाच आहे. सो मी ह्याला काय करणार, ह्याला कट करणार आणि ह्याला चेहऱ्यावर लावणार आहे. पण त्याच्या आधी बरेच लोक काय करतात माहिती आहे का, आपला चेहरा, कुणाच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, कुणाचा चेहरा ऑइली आहे, कुणाचा चेहरा थोडासा म्हणजे डिम झालेला आहे, तर ते तसंच आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतात आणि परत त्यांची तक्रार येते की याचा काय फरक पडत नाही वगैरे. पण तसं न करता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, चेहरा फ्रेश मस्तपैकी धुवून घ्यायचा आहे. ओके, आता माझा चेहरा चांगलाच आहे तरी पण मी चेहरा धुवून घेत आहे. ओके, कारण चेहऱ्यावर जी काही घाण वगैरे बसली ती धुतल्यामुळे पाणी एकदम स्वच्छ आणि निखळ असतं, ते निघून जातं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ॲप्लाय करायचे. ओके, चला मी लगेच धुवून येतो, तोपर्यंत कुठेही जाऊ नका. हे सो मी चेहरा स्वच्छ पाण्याने एकदम धुवून घेतला आहे आणि मी आता हा चेहरा पुसून घेतो. ओके, तर आता आपला चेहरा तुकतुकीत कांती येण्यासाठी रेडी आहे. तर मी आता अप्लाय करण्यासाठी सुरुवात करतो. त्याच्यामधली आतली जी जेली आहे, जेली 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 आजा आजा आजा, जेली बाहेर येत आहे. तुम्ही चेहऱ्यावरती, हे एकदम नॉर्मल आहे, ह्याला काय म्हणजे आपल्याला सायन्स शिकावं लागत नाही, फक्त लावायची टेक्निक आहे, सोपी आहे. ही आपल्याला अशी इझिली एक फेसवरती अप्लाय करत जायचं. ओके, आणि तोपर्यंत अप्लाय करायचं जोपर्यंत जेवढा आपण कट मारलेली जेली आहे ती जेली संपत नाही आहे, तोपर्यंत एका जागेवरती अशी फिरवायची आहे. पूर्ण त्याचा एक लेयर आपल्या फेसवरती चढला पाहिजे. वास पण अतिशय छान आहे, तर कोणाला आवडत नसेल तर विषय एवढा ठीक आहे, नॉर्मली एवढा काय खास नाही आहे. तुम्ही साईडला अगरबत्ती लावून सुद्धा लावू शकता किंवा साईडला सेंट मारून. तरी अशी अप्लाय केली की ह्याच्यातली जेली जी आहे ती निघून जाते. सो परत तुम्हाला काय करायचं आहे, परत तुम्हाला त्याच्यावरती डबल कट मारायचं आहे. जेणेकरून काय होईल माहिती आहे का, त्यातला जो ज्यूस आहे, जे आपल्याला विटॅमिन्स आहेत, जे आपल्याला पाहिजे ते परत बाहेर येईल कट मारल्यामुळे. तुम्ही जर मिक्सरमध्ये जेली घरून करून जर घेतला असता ना अजून छान होईल. ज्यांना अवेलेबल आहे त्यांनी तसं करावं. तर माझ्याकडे हे अवेलेबल आहे, मी हे लावतो व्यवस्थित. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही केसाला सुद्धा लावू शकता. मी आता केसाला लावणार नाही आहे, कारण मला आता डोकं धुवायचं नाही आहे. आमच्याकडे थंडी आहे, ऑब्वियसली सगळीकडे थंडीच आहे. आणि आता यावेळेस जर डोकं धुतलं आवडेल, त्यामुळे हा प्रोग्राम तुम्ही एकतर सकाळी आंघोळीच्या आधी करा, 1 तास अर्धा तास आधी, किंवा गरम पाणी अवेलेबल होत असेल तर कधी करू शकता, असं काही नाही आहे. चेहऱ्याला लावल्याचा फायदा काय होतो, सॉरी केसाला लावल्याचा फायदा काय होतो, केस अतिशय एकदम मुलायम सिल्की सिल्की बाई, एकदम सिल्की सिल्की आणि मजबूत होतात. हे जे आहे ना, कोणाकोणाचं असं वाटतं पिक करून निघून जाते, इतके मजबूत होतात ना केस. मिनिमम 7 डेजचं तरी करावं लागतं हे, कारण हे नॅचरल आहे, नॅचरल गोष्टीला थोडा वेळ लागतो. बट जे इन्स्टंट आपल्याला जेली वगैरे लावल्याचा रिझल्ट येतो त्याच्यापेक्षा हा रिझल्ट टिकणारा असतो. कोणाकोणाचे स्किप द्या. तर बघा मी पूर्ण चेहऱ्याला लावत आहे. डोळ्याच्या खाली डार्क सर्कल वगैरे असतील ते सुद्धा जातील, पिंपल्स जातील. कोणाला त्वचा रोग आहे तर ही जेलीचा तुम्ही जो गाभा आहे तो गाभा तुम्ही खाऊ शकता. खाण्याचे भरपूर प्रकार आहेत, ते पण मी सांगतो तुम्हाला कसं खायचं आणि त्याचे फायदे काय आहेत. कोरपड ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध वनस्पती आहे बरं का, जी विटॅमिन A, C, E, फॉलिक ॲसिड, कोलिन, B1, B2, B3 आणि B6 विटॅमिन, B12 यासारख्या अनेक गुणधर्माचा भांडार आहे.
हे केवळ आपल्याला आरोग्यासाठी बरेच फायदे देत नाही तर उत्तम त्वचा मिळवण्यात देखील मदत करते. आणि बघा याची महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही त्वचा चमकदार, तरुण किंवा सुंदर बनवू शकता. याच्या वापराने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्सची समस्या दूर होते. त्याचबरोबर त्वचेवरील टॅनिंग आणि डेड स्किन काढून टाकते. वा, इतकंच नाही तर चेहऱ्यावर कोरफड मसाज केल्याने सुरकुत्या आणि बारीक रेषाही सुद्धा कमी होतात. तर मग आपण जे आता कोरफड यूज करतोय त्याचा रिझल्ट पण आपण पाहणार आहोत आणि तुम्ही सुद्धा पहा. आणि उन्हाळ्यात रोज रात्री कोरफड जेलने चेहऱ्याला मसाज केल्यास तुमची त्वचा चमकदार होते. त्याचबरोबर त्वचा घट्ट होण्याची मदत होते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम दूर करण्यात मदत होते. इतकंच नाही तर त्वचेतील कोलेजन वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते. उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडताना चेहऱ्यावर थोडं कोरफड जेल लावा. हे आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणापासून संरक्षण करतात. त्याचसोबत त्वचेवरील पुरळांपासून तुम्हाला संरक्षण मिळते. त्याचबरोबर उन्हाळ्यात तुमची त्वचा थंड राहते जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर रॅश होणार नाहीत. जर तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफडीचा समावेश केला तर तुमची त्वचा डीप हायड्रेट राहते. तुम्ही कोरफड लावू शकता, त्याला जास्त पाण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. आणि ती कोरफड असे एकदा छोटं लावलं की ते आपोआप मोठे त्याला पाण्याला चालू होतात. तर मी एवढीचीच कोरफड लावली होती. ऍक्च्युली मम्मीने लावली होती वाटतं, मी सांगतो मी लावली होती आणि थोडी लावली होती. आता तिचं घर एवढं मोठं झालेलं आहे तर आपण त्या कोरफडीचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि ही प्रोसेस कमीत कमी आठवडाभर केली पाहिजे. म्हणजे ज्यांना जास्त पिंपल्स वगैरे आहेत आणि चेहऱ्यावर काही स्क्रॅचेस आहेत, प्रॉब्लेम आहेत, तो जास्त काय माहीत नाही कारण आपला चेहरा अतिशय गोरा आहे, पहिल्यापासूनच चांगला आहे, थोडेफार डिम झाला होता. तर मी आता ही प्रोसेस चालू केलेली आहे आणि हा माझा दुसरा दिवस आहे. सो मी 7 days कंटिन्यू लावणार आहे एक पान. तुम्ही सुद्धा लावू शकता. त्याआधी तुम्हाला 7 days पुरेल अशी कोरफड तुम्हाला घ्यावी लागेल. नसेल तर तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता पण त्याचे चार्जेस पडतील. चेष्टा केली, देऊन टाकेल मी जवळपास असेल तर. तुम्ही पाहू शकता मी पूर्णपणे चेहऱ्यावरती पुसलेले पासलेले आपल्या भाषेमध्ये अस्काडवलेले आहे, लावलेले आहे शुद्ध भाषेमध्ये, अप्लाय केलेले. ओके. अरे बाई विनायक माझ्या भाषेत सांगा शांत पण करते. तोंडावर पाणी मारून जा गपचूप. संतर साबण लावून तोंड एकदम फ्रेश वाढ होत आहे. पण बाई डॉक्टर बोलतात तोंडाला साबण लावायचं नाही. आता कसं आहे ज्यांना शेतामध्ये काम करायचं आहे ते जास्त बघत नाही चेहऱ्याकडे, पण ज्यांना बाहेर फिरायचं आहे तोंड घेऊन एवढंच ऑफिशियल काम म्हणा, शूटिंग, ऍक्टिंग, बाकी सर्व गोष्टी ऑफिस, त्या सर्वांनी अप्लाय केलं तर काहीच अडचण नाही. आणि ज्यांना चेहऱ्याचे प्रॉब्लेम आहेत, त्वचेचे विकार आहेत, त्या सर्वांनी सुद्धा अप्लाय केलं तर अशी थोड्या वेळ अप्लाय करायचे, डोळे बंद करायचे, डोळ्यात जाऊ देऊ नका. काय होतं मला पण माहित नाही, पण कशाला उगीच प्रयोग करायला. ओके, तर मी आता कोरफड माझी लावून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. थोडंसं याला 5 मिनिटं सुकू द्यायचं. म्हणजे जे काय होतं चेहऱ्यावरती ते अप्लाय होतं पूर्ण आपल्या फेसमध्ये आतमध्ये जाते ती कोरफड लावलेली. लोक बघायला तू माझ्याकडं. थोडंसं सुकू द्यायचं. सुकलं ना की मस्तपैकी अतिशय निखळ पाण्याने, स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा व्यवस्थेमध्ये. आणि चेहरा धुवून झाल्यानंतर तो रिझल्ट आहे तो तुम्ही पाहू शकता. स्वतःही तुम्ही ट्राय करू शकता. तर मी 2च मिनिटामध्ये चेहरा धुवून येतो, तोपर्यंत तुम्ही जस्ट वेट करा थोडा वेळ. ओके, आलोच. तर मी चेहरा धुतलेला आहे मस्तपैकी. गरज झालं सॉरी. तर तुम्ही पाहू शकता चेहरा माझा एकदम मुलायम मला जाणवतोय स्पर्श. ज्यांनी कोणी लावले आहे त्यांना याचा अनुभव असेल. अतिशय मऊ चेहरा लागतोय, म्हणजे एकदम सॉफ्ट झालाय चेहरा. आणि मी आता फ्रंट माझा बॅक कॅमेरा चालू आहे पण मी असं डोळ्यानं बघतोय, मला चेहऱ्यावर जरा उजळपणा दिसत आहे. मी आरशामध्ये जाऊन थोड्या वेळाने मस्त ती गावात एक चक्कर टाकून येत जरा कळेल लोकांना. अरे ओरं झालं म्हणजे आपल्याला बी समजेल की बाबा हा खरं थोडा चिखळ आलाय का चेहऱ्यावर. आलाय ना. रिएक्शन आलेली आहे. चेहरा जरा गोरा दिसतोय. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा हा प्रयोग करू शकता आणि केला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तुमचा अनुभव काय आहे. तर हा आपला पहिलाच व्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नाही आवडला असेल तरी पण लाईक करून टाका. आपला मित्र आहे, काय ते धडपड करतोय म्हणलं पहिलाच व्लॉग समाज कल्याणासाठी आपल्या सर्वांसाठी करावा. असेच व्लॉग मी बनवत राहील. काही ना काही नवीन, काही ना काही बनवत राहील, काही ना काही दाखवत राहील. मी तुमच्या सर्वांचा लाडका आकाश. तुमचा घेतो निरोप. सगळ्यांना राम राम.